गुरुपौर्णिमा हा सण आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आषाढ पौर्णिमेला साजरी केली जाणारी गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करणारा. ही परंपरा अत्यंत प्राचीन आहे. या दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असे देखील म्हणतात. व्यास मुनींनी महाभारत, वेदांचे वर्गीकरण, 18 पुराणे आणि ब्रह्मसूत्र यांसारख्या अनेक ग्रंथाची रचना केली. त्यांनी मानवजातीसाठी ज्ञानांचा खजिना खुला केला आणि म्हणूनच ते आद्यगुरु मानले जातात. एक पौराणिक कथा अशी आहे की वेद अतिशय विशाल आणि गुंतागुंतीचे होते. सर्वसामान्य जणांना ते समजणे अशक्य होते. व्यासांनी त्यांचे 4 वेदांमध्ये म्हणजेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद असे विभाजन केले आणि शिष्यांमार्फत त्यांचे प्रचार प्रसार केले. त्यामुळे मानवजातीला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मिळाला. बुद्ध धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. गौतम बुद्धांनी सुद्धा आपल्या पहिल्या 5 शिष्यांना या दिवशी धर्मचक्र प्रवर्तन सुरू केले होते. त्यामुळे बौद्ध धर्मातही गुरुपौर्णिमा ही एक पवित्र दिन मानला जातो. योग परंपरेनुसार भगवान शिव यांनी आदियोगी म्हणून सप्तर्षींना योगाचे ज्ञान देण्याची सुरुवात याच दिवशी केली. म्हणूनच हा दिवस योग परंपरेचा आरंभ मानला जातो. गुरुपौर्णिमा हा फक्त धार्मिक किंवा पारंपरिक सण नाही, तर गुरु शिष्य परंपरेचा उत्सव आहे. आपल्या जीवनात प्रत्येक शिक्षक, मार्गदर्शक, पालक किंवा आत्मज्ञान देणारी व्यक्ती ही गुरुच असते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण त्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आजही शाळा, मठ, गुरुकुल व शैक्षणिक संस्थांमध्ये हा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. विद्यार्थ्यांकडून गुरूंचा सत्कार होतो. शिष्य गुरूंचे पाय पुजतात आणि आशीर्वाद घेतात. गुरुपौर्णिमा आपल्याला स्मरण हे करून देते की अंधारातून प्रकाशाकडे नेणारी शक्ती म्हणजे गुरुतत्व होय आणि हे तत्व जपणे आणि त्यांचा सन्मान करणे हेच खरे शिष्यत्व आहे. गुरुचे स्थान हे अत्यंत उच्च मानलं गेलं आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव सृष्टीचं निर्माण, पालन आणि संहार करतात. पण गुरु हे या त्रिगुणात्मक देवतांचेही मूळ कारण आहेत, कारण तेच आपल्याला सत्याचा, परब्रह्माचा नेहमी मार्ग दाखवतात. गुरु म्हणजे एक केवळ शिकवणारा नसून तो एक आध्यात्मिक दीपस्तंभ आहे की जो अज्ञानरूपी अंधकार दूर करून आपल्याला आत्मज्ञानाकडे घेऊन जातो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु म्हणजे ब्रह्मा, गुरु म्हणजे विष्णू, गुरु म्हणजे महेश, गुरु हे साक्षात परब्रह्म आहे. अशा या श्री गुरूंना माझा नमस्कार असो. अशा या श्री गुरूंना माझा नमस्कार असो.